तुझ्या 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 रूपाचं चांदन. दत्ता साहेब, अहो थांबा. दत्ता बस. नाही आई साहेब, यालाच पाताळातच पोचवतो. अहो दत्ता साहेब थांबा की. अरे दत्ता बस आता. अरे मरल त्यो. मरू देत, मरू देत. आई साहेब होतो तो. आई साहेब. आई साहेब. दत्ता, दत्ता सोडते ना. अरे तू मरल. उठ, उठ. दत्ता चल, चल दत्ता. ये इकडे. अरे केवढं लागलंय तुला. अरे पाणी घे, हात धुवून घे. अरे केवढं लागलं रे तुला. ते काही इतकं विशेष नाही साहेब. आई साहेब, तुमची शपथ घेऊन सांगतो, तुमच्या जीवाला काय झालं असतं तर पुढच्या ह्याच्या 7 पिढ्या ढगात पाठवल्या असत्या. नक्षत्र, गाडीत जाऊन बस. आई साहेब, पण दत्ता साहेबांना किती लागलंय. आईसाठी अशा 100 वार झेलायला तयार होत आता. या तुकरट जखमांचं काय घेऊन बसलीस. जा गाडीत जाऊन बस. तू बी चल आता, गाडीत बस. ये बघू. चल चल. एक निकाल तर लागला, और या पोस्टरचा निकाल आम्ही आजच लावणार. काय भावड्या, कुठं निघाली म्हणायची गाडी. बेळगावला. बेळगावला. मग हे आमचं पार्सल घेऊन जा. चालते. आणि मधी जाग आली तर दारू ढोस त्याच्या नरड्यात. हे घे पैसे. हे पार्सल डायरेक्ट बेळगावात. काय चालतंय की. काय झोपा काढतय. हा, पोरीच्या आयुष्याची नासाडी केली आणि आता तंगड्यावर तंगड टाकून दारू पिऊन पडले. हा, जाऊ द्या. ह्यो जे काय बरळलाय ते नक्षीला सांगायला पाहिजे. आई साहेब, हे समज काय मला नाही माहित. माझा फोटो कुणी लावला इथं मला खरंच काही माहित नाही. बस कले, बस. अंधारात केलं तरी उजेडात येतच. आणि एवढी जर का तुला हौस होती ना उभं राहायची, अगं मग आधी नाही नाही म्हणून नाचलीस कशा पायी. आई साहेब ऐका तरी माझं. अहो अहो ह्यो समजा काय प्रकार आहे मला नाही माहित. विश्वास ठेवा माझ्यावर. तुझ्यावर विश्वास ठेवायचा. हा, कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावर. तू काय मोठे दिवे लावलेत ना ते आम्हा समजास माहितीच आहे. असं सोडून इथे आलीस ना तवाच तुला इकडनं हाकलवून द्यायला पाहिजे होतं. आई साहेब, म्या खोटं बोलत नाहीये. सरड्याची धाव ना कुंपणापर्यंतच असती बघ. त्यामुळे तुझं डोसकं कुठवर धावतंय ना ते आम्हाला बरोबर ठाव आहे. अहो, म्या काय केलं म्हणजे तुमचा विश्वास बसल माझ्यावर. पाहिजे तर दत्तगुरूंची शपथ घेतो म्या. या समध्यामध्ये माझा काय बी हात नाही. ए बाई, अगं तुझ्या स्वतःच्या स्वार्थापायी त्या देवाची खोटी शपथ तरी घेऊ नगस. त्याला तरी सोड की. सत्याची हाव आहे ना हो तुला. बोल तुला काय पाहिजे. पैसा पाहिजे, घर पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे. हा बोल ना, तुला काय
पाहिजे बोला, आम्ही तुला देतो. वीट दमडी कमवायची अक्कल नाही हिला, आणि निघाल्यात आईजीच्या जीवावर पायजी व्हायला. महेश्वरी, तुम्ही शांत व्हा. कले, बाकी समज जाऊ दे, पण मला एक सांग, तुला न विचारता का कोणी असं करेल? हो अण्णा, नाही माहित मला. तुम्ही बी सांगितलं तेव्हा कळलं, नाही तर ह्यो कुठाला कळला बी नसता. अहो कुठं वाद धरत बसता हिच्याशी? एकदा कान फटा नाव पडलं ना की कायम कान फटच राहतोय. आई साहेब, एक डाव विश्वास ठेवा माझ्यावर. सेकंद काटा जितका येळेत हलतो त्याच्या बी कमी येळेत तुझे विचार बदलतात, आणि म्हणत तुझ्यावर विश्वास ठेवू. या येळेला म्या खरंच खोटं नाही बोलत. ठीक आहे, आपण धरून चालू की तू बोलते ते समज खरं आहे. पर हे सिद्ध करायला तू काय करशील? तुम्ही जे काही सांगाल ते समज करेन म्या. नक्षत्राला निवडणुकीत साथ दे. देशील? म्या विश्वास दावायचा आहे ना? मग तिच्या संग उभी राहा, कर तिच्या सोबत प्रचार. तुम्ही एकदा का तिच्या गोटात शिरकाव केला की मग तिच्या पोटात विष कालवायला तुम्हाला येळ लागणार नाही. अहो कोणाकडनं अपेक्षा करताय तुम्ही? ही नक्षत्र हिथं आल्यापासनं ही तिला सतत पाण्यात बघती, आणि ही तिच्या संग उभी राहणार. म्हणतात ना, उघड्या संग नागडा गेला आणि थंडीत कुडकुडून मेला, तसं व्हायचं. म्या तयार आहे. म्या तयार आहे नक्षत्राची साथ द्या. हैसा, मला ठाव आहे तुमचा माझ्यावर काडीचा बी विश्वास नाही, पर त्यो परत मिळवायला म्या वाटेल ते कर. मला माहिती आहे म्या रागराग करतो, आदळआपट करतो, तोंडाला येईल ते बोलतो, जीभ सोडून बोलतो, समज मान्य आहे मला. पर आईसाहेब, या घराच्या विरोधात जाऊन म्या कधीच काय बी करणार नाही. म्या वचन देतो तुम्हाला, यापुढं तुम्हाला तक्रार करायला म्या एक बी जागा देणार नाही. दत्ताभाऊ प्रमाणे ह्या पोरी संघ म्या कायम उभा राहील. हे समद खोट आहे. घरात फूट पडावी म्हणून कुणीतरी मुद्दाम केलं हे. म्हणून आम्ही तुला सारखं सांगत असतो की डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवाया शिक, तरच आयुष्यात पुढे जाशील. नाहीतर आंधळ दळतंय आणि पुत्रपीठ खातंय असं व्हायचं. नक्षत्रा, उद्यापासून रोज सकाळी सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत ही कला तुझ्या सोबत असेल. शब्द आहे माझा. तुम्हाला बी काही बोलायचंय? नाही
मी जाते खोलीत. आज जे काही बी झालंय त्यामुळे बिथरून जायची गरज नाही. आम्ही आहोत तुझ्या संग. काळजी करू नकोस. यो दत्ता कुठं दिसेना झालाय? कुठं आहे? हाय त्याच्या खोलीत झोपलाय ते. औषध पाणी झालं ना त्याचं? आपण मी जाऊया, आम्हाला बोलायचं जरा तुमच्याशी. तुम्ही जाऊन झोप आता. कसला विचार करू नकोस. चला. आमचं डोसकं नुसतं भन भन करायला लागलंय. जास्त विचार कराल तर तुम्हालाच त्रास होईल. तिला द्यायची तेवढी समज आपण दिली की. या पोरीचं ना आम्हाला काही कळणच झालंय बघा. पोटात एक आणि वटात एक असते. आधी वाड उडवाय निघालते आणि आता हे पोस्टरचं नाटक. काय समजायचं तेच कळत नाही. अजून काय काय बघायचं राहिलं ना तेच देवालाच माहिती. तुम्हाला अजून बी असं वाटतंय की हे समज कलानं केलं असेल? का तुम्हाला नाही वाटत? नाही, वाटत असलं तरी खात्री नाही देऊ शकत. नाही म्हणजे तिच्या विरुद्ध आपल्याकडे एक भी पुरावा नाही. पुराव्यांची गरज काय म्हणतो आम्ही? अहो सगळंच तर उघड उघड दिसतंय ना. गॅसचा पाईप काढला तेव्हा ती पोरगी आत जायला धजावत होती. तिचा चेहरा पाहिला का? पांढरं फटक पडलं होतं एकदम. आणि आम्ही म्हणतो जर तिने तसं काही केलंच नसतं तर आज जायला घाबरत का होती? आज तिचे पोस्टर लागले तेव्हाच नक्षत्रावर हल्ला झाला आणि तुम्ही पुरावे मागताय? करवंदाच्या जाळीला काट असत्यातच महेश्वरी. दत्ता तुमच्या आज्ञेबाहेर नाही म्हणून कलानं बी तसंच वागावं असं नाही ना होत. आम्ही तसं म्हणत बी नाही होत. आमचं म्हणणं एवढंच आहे, कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी असं करतच चालावं लागतं ना. आता ही साधी गोष्ट तिला समजत नाही. आता काय दूधकुळी राहिलेली नाहीये ती. बाकी समध्या गोष्टी बराबर कळत्यात आणि हीच गोष्ट कळत नाही. का कुणास ठाऊक, पण आतून असं वाटतं आपण जितका हे दत्ताला दिला, अविनाशला दिला, तितका कलाला नाही दिला. ती म्हणाल ती प्रत्येक गोष्ट तिला दिली ना. अजून काय करायला पाहिजे होतं? तिच्या संग बोलून तिचं मन जाणून घ्यायला पाहिजे होतं. आता बी आपण तिच्यावर आरोप करून मोकळे झालो, पर तिची आतून काय घालमेल होत असेल, किती गुदमरल्यासारखं होत असेल याची आपल्याला काहीच कल्पना नाही. महेश्वरी, आपण आईबाप म्हणून तिच्याकडे लक्ष नाही दिलं तर आणखीन उशीर होईल. कारण ती जे काय वागते, ती जे काय बोलते, हे वागणं जरी तिचं असलं तरी डोसकं मात्र दुसऱ्याच आहे. कुणाचं? भवानी. तिच्या आणि त्याच्या भेटीगाठी वाढायला लागल्यात. हे वेळीच थांबवायला पाहिजे, नाहीतर तो भवानी तिच्या रागाचा फायदा घेऊन कलाला भडकवून आपल्या घरात फूट पाडेल. असं असल
तर नांगर चालवावंच लागणार आहे. अदुगर कला संघ बोलू, तिची समजूत काढू, ते झालं तर बाकी भानगडीत पडायची काहीच गरज नाही आपल्याला. लवकरात लवकर या समध्याचा निकाल लागायला पाहिजे. या पोरीच्या वागण्यामुळे आमच्या दत्ताच्या जीवाला धोका आहे. आज त्या नक्षत्रावर झालेला हल्ला दत्तानं स्वतःवर झेलला. नशिबानं त्याला जास्त काही झालं नाही. पण तुम्हाला माहितीये, दत्ताच्या बाबतीत आम्ही कुठलीच जोखीम उचलू शकत नाही. त्याच्या जीवाचं बरं वाईट झालेलं आम्ही नाही बघू शकणार. त्याची काळजी करू नको तू. त्याच्या संग तुझं प्रेम आणि आशीर्वाद आहेत. फक्त कलाशी बी एकदा बोलून घ्यावं इतकंच वाटते. पण जे काय करायचंय ते लवकरात लवकर करा. आता डोसक्यातून विचार काढून टाका आणि झोपा. उद्या सकाळच्याला कोल्हापूरला पण जायचंय. आलोच मी. दत्ता, ए दत्ता, दत्ता, ए दत्ता. दत्ता, उठ की र, उठ की. उठ, नाही तर गुदगुल्या करन. हा